हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग। जसं की तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपण महाराष्ट्राच्या भूगोलाची व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती स्टार्ट केलेली आहे आणि त्याचं आजचं जे काय आहे ते दुसरं लेक्चर हे असणार आहे। तर अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे परीक्षेच्या दृष्टीने। याच्यावरती प्रश्न जे आहेत ते हमखास विचारले जातात। याचं जे पहिलं लेक्चर झालं होतं महाराष्ट्राच्या भूगोलाचं, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राविषयी बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे म्हणजे प्रादेशिक किंवा प्रशासकीय माहिती ती आपण बघितलेली होती। आणि आजचं आपलं हे दुसरं लेक्चर असणार आहे प्राकृतिक विभागाचं। तर बघा, महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग पडतात। एक म्हणजे कोकण, ज्याला आपण पश्चिम किनारपट्टी असंही म्हणतो। दुसरं आहे सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, आणि तिसरं आहे महाराष्ट्र पठार, ज्यालाच दख्खनचे पठार किंवा देश असंही म्हटलं जातं। तर महाराष्ट्राचे हे 3 प्राकृतिक विभाग जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत। हे तीनही प्राकृतिक विभाग जे काय आहे ते एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे आपण ते तीनही प्राकृतिक विभाग हे 3 सेपरेट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। तर बघा, आज आपण काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्या बघणार आहोत। काही बेसिक इन्फॉर्मेशन किंवा काही डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या, आणि त्यानंतर आपण कोकण किनारपट्टी विषयी माहिती जी काय आहे ती बघणार आहोत। आणि त्यानंतरच्या पुढच्या 2 लेक्चरमध्ये आपण सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार याबद्दल माहितीही अभ्यासू। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आपलं आजचं लेक्चर। सर्वात आधी आपण काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्या बघून घेऊ। आता इथे प्रत्येक डेफिनेशन जी आहे किंवा प्रत्येक व्याख्या जी आहे ती तुम्हाला समजून घ्यायची आहे। ह्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या तुम्हाला समजल्या तरच तुम्हाला पुढची जी माहिती आहे ती सुद्धा समजेल। काही वेळेला काय दिलेलं असतं की तुम्हाला काही डायग्राम्स दिलेले असतात, काही इमेजेस दिलेले असतात, आणि मग ती इमेज कसली आहे हे तुम्हाला विचारलेलं असतं। त्यामुळे या बाबतीचे जे काही तुमचे कन्सेप्ट आहेत हे तुमचे क्लिअर असायला पाहिजे। तर बघा, सर्वात आधी बघू आपण प्रस्तरभंग म्हणजे काय। भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठीण खडकांनी बनवलेल्या पृष्ठभागावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात, त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात। तर अतिशय महत्त्वाची संकल्पना ही एवढी तुम्हाला लक्षात ठेवायची। याचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी। तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जी आहे ती प्रस्तरभंग होऊन निर्माण झालेली आहे। त्यानंतर पुढचा आहे गट पर्वत। गट पर्वत म्हणजे काय बघा, कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काही वेळेला काय होतं की प्रस्तरभंगाबाहेरील भाग जो आहे तो स्थिर राहतो आणि मधला जो भाग आहे तो वर उचलला जातो। तर काही वेळेला काय होतं की दुहेरी प्रस्तरभंगाच्या मधला भाग जो आहे तो स्थिर राहतो आणि दोन्ही बाजूंकडील भाग जो आहे तो खाली खचतो, तेव्हा मधला भाग हा दिसतो। त्यालाच गट पर्वत अथवा ठोकळ्याचा पर्वत असं म्हणतात। बघा, 2 स्थिती दिलेल्या आहेत त्यांनी। प्रस्तरभंग जेव्हा होतो तेव्हा काय होतं की दोन्ही भाग, आजूबाजूचे दोन्ही भाग जे आहे ते स्थिर राहतात आणि मधला भाग हा वर उचलला जातो, किंवा याच्या उलट आजूबाजूचे दोन्ही भाग स्थिर राहतात आणि मधला भाग जो आहे तो खाली खचतो, आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर गट पर्वत किंवा ठोकळ्याचा पर्वत असं म्हटलं जातं। आता इथे दुसरी जी काय इमेज दिली बघा, तो जो मधला भाग आहे तो खाली खचलेला आहे आणि त्या मधल्या भागालाच काय म्हणतात तर खचदरी असं म्हणतात। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। उदाहरण घ्यायचं झालं गट पर्वताचं तर ते आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत। तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत जो आहे तो गट पर्वत प्रकारचा आहे, म्हणजे हा सह्याद्री पर्वत जो आहे तो प्रस्तरभंग होऊन निर्माण झालेला आहे। त्यानंतर पुढे बघू आपण अवशिष्ट पर्वत। अवशिष्ट पर्वत म्हणजे काय तर भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात आणि ते खडक सभोवतालच्या खडकांपेक्षा उंच दिसतात, त्यालाच अवशिष्ट पर्वत असं म्हणतात। अतिशय सोपी डेफिनेशन आहे बघा, लक्षात राहील तुमच्या आरामात। काय म्हटलेलं आहे त्यांनी की भूपृष्ठावरचा जर एखादा उंचवटा जो आहे तो मृदू आणि कठीण खडकापासून तयार झालेला असतो आणि अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची काय होते झीज होते आणि कठीण खडक जे आहे त्यांची झीज न होता ते अस्तित्वात राहतात आणि ते इतर खडकांपेक्षा उंच दिसतात, आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर अवशिष्ट पर्वत असं म्हटलं जातं। उदाहरण घ्यायचं झालं तर सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत आणि अरावली पर्वत हे अवशिष्ट पर्वत प्रकारात मोडतात।
आता जे काही उदाहरणं दिलेत बघा तुम्हाला इथे, तर याच्यासाठी पण मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. याच्या ट्रिक्स वगैरे सुद्धा आपण घेऊ, जेणेकरून हे आपल्याला लक्षात राहतील. त्यानंतर बघू पुढचा पॉइंट, घळई. आता घळई म्हणजे काय, तर नदी जी आहे ती पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते, त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. म्हणजे नदी जी काय आहे ती उतारावरून जर वाहत असेल तर तिचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे काय होतं बघा, तर नदीच्या तळभागाचं क्षरण होतं, अधोगामी क्षरण होतं आणि ते काठाच्या क्षरणापेक्षा जास्त असतं. म्हणजेच काय, तर तळभागाची झीज ही जास्त होते व काठाकडील बाजू ही तीव्र उताराची होते. यालाच घळई असे म्हणतात. तुम्हाला बघा इमेज मध्ये दिले इथे की आजूबाजूला काय आहे, तर खडक आहेत आणि आतमधून एक नदी वाहते. तर नदी जिथून वाहते तिथला भाग हा खोल होतो आणि आजूबाजूचा भाग जो आहे तो उंच राहतो. म्हणजे त्याची झीज ही होत नाही, म्हणजे क्षरण हे होत नाही. आणि या प्रकारालाच काय म्हटलं जातं, तर घळई असं म्हटलं जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवरा नदीवरील रंधा धबधब्याखाली घळई जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्यानंतर बघू आपण पुढचा पॉइंट, तो आहे घर्षित चबुतरे. आता घर्षित चबुतरे काय असतं बघा, सागरी लाटांच्या समुद्र कड्यांवर सततच्या होणाऱ्या माऱ्यामुळे कड्याच्या पायथ्याच्या बाजूला कपार तयार होते व कालांतराने ही जी काय कपार आहे ती खोल होत जाते व काही कालावधीनंतर कपारीवरचा कडा जो आहे तो खाली कोसळतो. त्यामुळे समुद्र कड्याचा भाग हा मूळ स्थानापासून मागे सरकतो. ज्या ठिकाणी हा कडा कापला जातो तेथे जी सपाट जागा निर्माण होते त्यास तरंग घर्षित चबुतरा असे म्हणतात. अतिशय सोपी डेफिनेशन आहे बघा. काय सांगितलंय त्यांनी की समुद्र कड्यांवरती काय होतं, पाण्याचा मारा होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर पायथ्याच्या बाजूला कपार तयार होते आणि काही काळानंतर ही जी काही कपार आहे ती खोल होत जाते आणि त्या कपारीवरचा कडा हा खाली कोसळतो. त्यामुळे समुद्र कड्याचा भाग हा तो जिथे असेल त्याच्यापासून मागे सरकतो आणि ज्या ठिकाणी हा कडा कापला जातो तिथे एक सपाट जागा तयार होते, त्यालाच तरंग घर्षित चबुतरा असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरती अशा प्रकारचे घर्षित चबुतरे हे आढळतात. पुढचं आहे ते म्हणजे नदी खोरे. याच्या बाबतीत सर्वांना माहीतच असणार आहे. तर नदी खोरे काय असतं, तर प्रमुख नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या व या सहाय्यक नद्यांना येऊन मिळणारे असंख्य लहान मोठे प्रवाह या सर्वांनी जलसिंचन केलेला एकूण प्रदेश म्हणजे मुख्य नदीचे खोरे होय. तर जी मुख्य नदी आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ गंगा नदी. तर गंगा नदी जी आहे ती एक प्रमुख नदी आहे. तिला काही तिच्या उपनद्या येऊन मिळतील, म्हणजेच डाव्या तीरावरच्या किंवा उजव्या तीरावरच्या. आणि ह्या उपनद्यांना अजून त्यांच्या सहाय्यक नद्या येऊन मिळतील आणि त्या सहाय्यक नद्यांना सुद्धा असंख्य लहान मोठे जे प्रवाह आहेत, नाले ओढे, ते सुद्धा त्यांना येऊन मिळतील. आणि त्या प्रकारच्या प्रदेशाला काय म्हटलं जातं, तर नदीचे खोरे, मुख्य नदीचे खोरे असं म्हटलं जातं. जसं की महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी खोरं हे सगळ्यात मोठं आहे. जवळपास 49% भूभाग जो आहे तो गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. तर सध्या तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, नदी खोरं म्हणजे काय, तर प्रमुख नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या आणि त्या सहाय्यक नद्यांना येऊन मिळणारे लहान मोठे प्रवाह या सर्वांनी जलसिंचन केलेला जो प्रदेश आहे त्यालाच मुख्य नदीचं खोरं असं म्हटलं जातं. बघूया पुढचा पॉइंट, तो म्हणजे खाडी. आता खाडी सुद्धा बऱ्याच जणांना माहीतच असणार आहे. तर खाडी म्हणजे काय, तर नदी आपल्या प्रवासाच्या शेवटी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तेथे नदीच्या मुखामध्ये समुद्राचे पाणी आतपर्यंत शिरते व नदीचे पाणी निमखारे होते आणि समुद्राचं जे पाणी आहे ते नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत आतमध्ये शिरतं तिथपर्यंतच्या भागाला खाडी असं म्हणतात. काय म्हटलंय त्यांनी की नदी जिथं समुद्राला येऊन मिळते तिथं नदीच्या मुखामध्ये समुद्राचं पाणी शिरतं आणि नदीचं जे पाणी आहे ते निमखारं होतं, म्हणजे समुद्राचं खारं पाणी आणि नदीचं गोड पाणी. तर नदीचं जे पाणी आहे ते निमखारं होतं आणि समुद्राचं पाणी हे नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत आतमध्ये शिरतं तिथपर्यंतच्या भागाला काय म्हटलंय, तर खाडी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे दंतूर किनारा. दंतूर किनारा म्हणजे काय, तर जेव्हा समुद्र किनारपट्टी ही एका सरळ रेषेत न राहता ती ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची असते त्यावेळेस ती किनारपट्टी दंतूर आहे असे म्हटले जाते. एका सरळ रेषेत न राहता वक्राकार असते म्हणजे काय, तर झिगझॅग टाईप मध्ये असते. तर अशा टाईपच्या किनारपट्टीला काय म्हटलं जातं, तर दंतूर किनारपट्टी असं म्हटलं जातं. मग याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ती आहे कोकण किनारपट्टी. तर कोकण किनारपट्टी ही कोणत्या प्रकारची आहे, तर दंतूर प्रकारची किनारपट्टी आहे. त्यानंतर आहे पर्वत. इथून थोडे सोपे टॉपिक्स चालू होत आहेत, तुम्हाला माहीतच आहे याच्याबद्दल. पर्वत म्हणजे काय, सभोवतालच्या कमी उंचीच्या प्रदेशाच्या मानाने उंच असलेल्या विस्तीर्ण भूभागास निश्चित स्वरूपाचा पाया असतो
व त्याचे डोंगरकडे आणि दऱ्या स्पष्ट आढळतात अशा भूभागास पर्वत असे म्हणतात. याच्याबद्दल आपण जास्त डिस्कस करणार नाहीये, हे अतिशय सोपे पॉइंट्स आहेत. त्यानंतर आहे रिया किनारा. हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. बाकीच्यांनी याच्याबद्दल ऐकलेलं नसणार आहे, कदाचित बाकीच्यांनी ऐकलेलं असणार आहे. तर लक्षात ठेवा, रिया किनारा म्हणजे काय? एखादी समुद्र किनारपट्टी ही समांतररित्या नद्यांनी पिंजून काढली असेल, म्हणजेच एखाद्या समुद्र किनारपट्टीवर जेव्हा येऊन मिळणाऱ्या नद्या या सलगरित्या समांतरपणे समुद्रास येऊन मिळतात व ती किनारपट्टी खणून काढतात, त्यावेळेस ती किनारपट्टी रिया प्रकारची आहे असे म्हणतात. उदाहरण घ्यायचं झालं तर कोकण किनारपट्टी जी आहे ती रिया प्रकारची आहे. आता इथे शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं रिया किनारा म्हणजे काय, तर बघा, सह्याद्री पर्वतामध्ये असंख्य नद्या ह्या उगम पावतात आणि त्या कोकण किनारपट्टी वरती जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर जेव्हा सह्याद्री पर्वतातून नद्या ह्या उगम पावतात, उगम पावल्यानंतर त्या कोकण किनारपट्टीवरती येतात, म्हणजे एका समांतर पद्धतीने त्या कोकण किनारपट्टीवरती येतात आणि मग अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर ह्याच प्रकारे म्हणजे काय, तर नद्या ज्या आहेत त्या सलगरित्या म्हणजे समांतरपणे समुद्राला येऊन मिळत असतील आणि ती किनारपट्टी खणून काढत असतील, तर त्या किनारपट्टीला रिया किनारपट्टी असं म्हटलं जातं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी जी आहे ती रिया प्रकारची आहे, ती दंतूर प्रकारची किनारपट्टी आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे बघा, पठार. पठार म्हणजे काय? पठारे जी आहेत ती विस्तृत गाभ्याचे प्रदेश असून सर्वसाधारणपणे सभोवतालच्या प्रदेशाच्या मानाने पठाराची उंची ही जास्त असते आणि त्यालाच काय म्हटलं जातं, तर पठार असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पॉइंट आहे घाटमाथा. आता घाटमाथा म्हणजे काय बघा, सह्याद्री पर्वतरांगेच्या मुख्य शिरोधारेवर असलेल्या सपाट पठारी प्रदेशास घाटमाथा असे संबोधतात. उदाहरणार्थ महाबळेश्वर, पाचगणी आणि कास पठार. तर कास पठार जे आहे ते जैवविविधतेच्या बाबतीमध्ये अतिशय समृद्ध आहे. त्यानंतर बघू आपण मैदान. मैदान म्हणजे काय, तर अतिशय मंद उतार असलेला व उंच सकलपणाचा अभाव असलेला कमी उंचीचा सपाट प्रदेश म्हणजेच मैदान होय. त्यानंतर आहे टेकडी. आसपासच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेल्या जमिनीचा भाग म्हणजेच टेकडी होय. डोंगर. डोंगर म्हणजे काय, तर टेकडीपेक्षा जास्त उंच व अधिक उतार असलेल्या भागास डोंगर असे म्हणतात. अतिशय सोपे सोपे पॉइंट्स आहेत हे. त्यानंतर पुढचं आहे डोंगर रांग. सलग पसरलेल्या डोंगराला डोंगर रांग असं म्हणतात. एकच डोंगर नसेल, खूप सारे डोंगर असतील एका सरळ रांगेमध्ये आणि त्यालाच काय म्हटलंय, डोंगर रांग असं म्हटलेलं आहे. नंतर आहे शिखर. डोंगराचा किंवा पर्वताचा माथ्याकडे निमुळता होत गेलेला भाग म्हणजेच शिखर होय. एखादा डोंगर आहे किंवा पर्वत आहे, त्याचा जो काही निमुळता भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, शिखर असं म्हणतो. पुढचं आहे खिंड. दोन डोंगर किंवा दोन पर्वतांच्या मधील कमी उंचीच्या अरुंद भागाला खिंड असे म्हणतात. या भागाचा उपयोग एका ठिकाणाहून दुसरे ठिकाण ओलांडण्यासाठी होतो. बघा, खिंड म्हणजे काय म्हटलंय, तर दोन डोंगर किंवा दोन पर्वत यांच्यामधला जो काही कमी उंचीचा भाग आहे त्यालाच आपण खिंड असं म्हणतो. त्यानंतर आहे बेट. बेट सर्वांना माहीतच आहे की सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जो काही जमिनीचा भाग असतो त्याला आपण बेट असं म्हणतो. नंतर आहे दरी. डोंगर किंवा पर्वतांमध्ये लांबवर पसरलेल्या खोलगट भागास दरी असे म्हणतात. त्यानंतर आहे घाट. डोंगर किंवा पर्वत ओलांडण्यास अवघड असलेला भाग म्हणजेच घाट होय. यातून पलीकडे जाणारा वळणावळणाचा रस्ता हा घाट रस्ता म्हणून ओळखला जातो. आपल्या सर्वांना माहीतच आहे घाट म्हणजे काय, त्याच्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाहीये. घाटच्या बाबतीत आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की कोणत्या दोन शहरांच्या मध्ये कोणता घाट आहे. तर ह्या टॉपिक वरती दरवर्षी प्रश्न हा विचारला जातो जोड्या लावामध्ये, तर तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. तर घाट म्हणजे काय, तर डोंगर आणि पर्वत ओलांडण्यासाठी अवघड असलेला जो काही भाग असतो त्याला घाट असं म्हणतात आणि डोंगरावरून जे काय रस्ते काढलेले असतात त्याला घाट रस्ता असं म्हटलं जातं. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता असतो ज्याला घाट रस्ता असं म्हटलं जातं. त्यानंतरचे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत बघा, बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहीत नसतं, तर ते आपण आज बघून घेऊ. सर्वात आधी आहे खलाटी आणि मग नंतर वलाटी. आता खलाटी म्हणजे काय, पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. अरबी समुद्राला लागून जो काही सखल भाग आहे त्यालाच खलाटी असं म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. उतार जो आहे तो सौम्य प्रकारचा असतो. उंची किती दिलेली, फक्त 5 ते 15 मीटर, त्याच्यामुळे उतार जो आहे तो सौम्य असणार आहे.
या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दंडे, चौपाटी, खाजणे इत्यादी समुद्र लाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात. याच्यापैकी जे काय महत्त्वाचे ते आपण त्याचं डेफिनेशन बघूच पुढे. त्यानंतर आहे वलाटी. कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. याची जी सरासरी उंची आहे ती 200 ते 300 मीटर इतकी आहे. उतार जो आहे तो तीव्र स्वरूपाचा असतो. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग, धबधबे हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल. खलाटी आणि वलाटी याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. खलाटी म्हणजे काय? पश्चिमेला अरबी समुद्रालगतच्या सखल भागाला खलाटी असं म्हणतात आणि वलाटी म्हणजे काय तर कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असं म्हणतात. खलाटीमध्ये हा जो काही भाग आहे त्याची उंची 5 ते 15 मीटर असते. वलाटीमध्ये 200 ते 300 मीटर असते. खलाटीमध्ये उतार जो आहे तो सौम्य असतो आणि वलाटीमध्ये उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो. तर एवढे 4 पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. त्यानंतर जाऊया पुढच्या पॉईंटकडे, ते आहे बंदरे. कोकण किनारपट्टी जी आहे ती दंतूर असल्याने कोकण किनारपट्टीवर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असंख्य नैसर्गिक बंदरे जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि अशी 49 बंदरे जी आहे ती कोकण किनारपट्टीवरती असून त्यातील सर्वात प्रमुख बंदर कोणतं आहे तर मुंबई हे आहे. नंतर आहे बेटे. कोकण किनारपट्टीवर नैसर्गिकरित्या असंख्य बेटांची निर्मिती ही झाली असून मुंबई हे कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे म्हणजेच 7 बेटांचा समूह मिळून तयार झालेले एक बेट आहे. तर हा पण एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मुंबई जे आहे ते 7 बेटांचा समूह मिळून तयार झालेले आहे. त्यानंतर बघू पुढचा पॉईंट, तो आहे चौपाटी, ज्याला पुळणी असंही म्हणतात. तर चौपाटी म्हणजे काय? समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपणाने संचयित केलेला वाळूचा भूभाग पुळण म्हणून ओळखला जातो किंवा त्याला चौपाटी असे सुद्धा म्हणतात. किनारपट्टीच्या जमिनीकडील बाजूस विस्तीर्ण पुळणी व मऊ मातीचे पट्टे म्हणजेच कोकणातील चौपाटीचा प्रदेश होय. उदाहरणार्थ घेतलं आपण तर ते आहे जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी इत्यादी. त्यानंतर इथून आपला एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो स्टार्ट होणार आहे, तो आहे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत? 3. महाराष्ट्राचे एकूण 3 प्राकृतिक विभाग आहे. त्यापैकी सर्वात पहिला आहे ते म्हणजे कोकण किनारपट्टी किंवा ज्याला आपण पश्चिम किनारपट्टी असंही म्हणतो. दुसरा आहे सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट असं त्याला आपण म्हणतो. आणि तिसरं आहे ते म्हणजे दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्राचे पठार किंवा देश असंही त्याला म्हटलं जातं. तर हे 3 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत, ज्यापैकी आज आपण फक्त एकच बघणार आहे, ते म्हणजे कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टी. बघा, पश्चिमेकडून जर आपण बघितलं तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. अरबी समुद्राच्या आपण जर पूर्वेला गेलो तर तिकडे आहे कोकण किनारपट्टी किंवा सह्याद्री पर्वत. आणि सह्याद्री पर्वताच्या परत आपण पूर्वेला गेलो तर तिकडे आहे महाराष्ट्र पठार. अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे. तर अरबी समुद्राला लागून काय आहे? कोकण किनारपट्टी आहे, त्याच्या बाजूला सह्याद्री पर्वत आणि मग नंतर आहे महाराष्ट्र पठार. तर आपण बघणार आहोत कोकण किनारपट्टीबद्दल संपूर्ण माहिती. पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे 3 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. हे 3 भाग कोणते बघा? उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असं त्याला म्हटलं जातं, ज्याच्याबद्दल आपण डिटेल बघूच पुढे. सुरत ते गोवा इथपर्यंतची जी काही किनारपट्टी आहे तिला कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा जो विस्तार आहे तो उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत आणि पूर्व पश्चिम विस्तार जर आपण बघितला तर तो आहे पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे. बघा, पश्चिम किनारपट्टीचा विस्तार लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे? बोर्डी तळासरी ते तेरेखोलच्या खाडीपर्यंत. आणि पूर्व पश्चिम विस्तार कसा आहे? तर अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत. आणि जर आपण संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सुरत ते गोवा म्हणजे उत्तरेला आहे तुमचं सुरत आणि दक्षिणेला आहे गोवा इथपर्यंत कोकण किनारपट्टी जी आहे ती विस्तारलेली आहे. आता ह्या कोकण किनारपट्टीची निर्मिती कशी झाली बघा. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग हा प्रस्तरभंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि प्रस्तरभंग म्हणजे काय मी तुम्हाला आधीच सांगितलं, पहिलीच डेफिनेशन आपण बघितली होती. कोकण किनारपट्टीची निर्मिती जी काय आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे.
प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंचवट्यासारखा कोकण म्हणून तयार झाला. त्यानंतर आहे कोकण किनारपट्टीचा विस्तार. उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून म्हणजेच दमणगंगा नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार हा आहे. दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजेच कोकण किनारपट्टी होय. आता याला चिंचोळा निमुळता प्रदेश का म्हटलेलं आहे? कारण की उत्तरेला कोकण किनारपट्टीची जी रुंदी आहे ती जास्त आहे आणि दक्षिणेला ती कमी होत जाते. त्यामुळेच त्याला काय म्हटलंय तर दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजेच कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे. कोकण किनारपट्टीची लांबी बघून घेऊ आपण. दक्षिणोत्तर लांबी आहे 560 किलोमीटर आणि कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी तर आपल्याला माहीतच आहे, ती आहे 720 किलोमीटर. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतूर असेही म्हटलं जातं. दंतूर किनारपट्टी आणि रिया प्रकारची किनारपट्टी हे आपण आधीच बघितलेलं होतं. तर ती एका सरळ रेषेसारखी नाहीये, ती ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची आहे, झिगझॅग टाईपमध्ये, आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टीला दंतूर प्रकारची किनारपट्टी असंही म्हटलं जातं. ह्या किनारपट्टीची रुंदी आहे 30 ते 60 किलोमीटर. उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किलोमीटर पर्यंत ती विस्तारलेली आहे. कोकण किनारपट्टीची सर्वात कमी रुंदी जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथील रांगणा किल्ल्याजवळ 40 किलोमीटर इतकी आहे. उत्तरेला तिची रुंदी जी आहे ती सर्वात जास्त आहे आणि दक्षिणेकडे येताना रुंदी ही कमी होत जाते. सर्वात जास्त रुंदी ही उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे 100 किलोमीटर आणि सर्वात कमी कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रांगणा किल्ल्याजवळ, ती आहे 40 किलोमीटर. एवढे पॉइंट्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. समुद्र सपाटीपासून कोकण किनारपट्टीची उंची 5 मीटर पासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत गेलेली आहे, मी आधी सांगितलं तुम्हाला. कोकण किनारपट्टीचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर ते आहे 30,394 चौरस किलोमीटर. कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जो जिल्हा आहे तो रत्नागिरी आहे आणि सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला जिल्हा आहे ठाणे. राज्याचा विचार केला आपण तर सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य आहे गुजरात आणि सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेलं राज्य आहे गोवा. आणि सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला जो जिल्हा आहे तो रत्नागिरी आहे आणि सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला जिल्हा आहे ठाणे. त्यानंतर कोकण किनारपट्टीची रचना कोणत्या प्रकारची आहे ती आपण बघू. सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या असंख्य नद्या ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोकणातील बऱ्याचशा ज्या काही नद्या आहेत त्या सह्याद्री पर्वतातूनच उगम पावतात आणि त्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकण किनारपट्टीवरील समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमध्ये तेथील किनारपट्टी संलग्न न राहता खंडित झालेली आहे आणि त्याचमुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. ज्या ठिकाणी असंख्य नद्या ह्या एका समांतर पद्धतीने समुद्राला येऊन मिळतात ती जी काही किनारपट्टी आहे तिला आपण रिया प्रकारची किनारपट्टी असं आपण म्हणतो. कोकण किनारपट्टीवरील उत्तरेकडील भागामध्ये तांबूस तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील म्हणजेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये लोहयुक्त जांभी मृदा ही आढळते. हा पण पॉइंट लक्षात ठेवा, उत्तरेकडील भागात तांबूस तपकिरी मृदा आढळते आणि दक्षिणेकडील भागामध्ये जांभी मृदा ही आढळते. मृदा चॅप्टर जेव्हा आपण शिकणार तर तेव्हा त्याच्यामध्ये हे आपण बघू. कोकणाची प्राकृतिक दृष्ट्या 3 उपविभागात विभागणी ही केली जाते. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे उत्तर कोकण विभाग, दुसरा आहे मध्य कोकण आणि तिसरा आहे दक्षिण कोकण. तर सर्वात आधी आपण बघू उत्तर कोकण विभाग. आता उत्तर कोकण विभागामध्ये कोणता प्रदेश येतो बघा तर पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, कर्जत व पनवेल, थोडक्यात म्हणायचं झालं तर उत्तरेकडील दमणगंगा ते पाताळगंगा दरम्यानचा प्रदेश हा उत्तर कोकणात मोडला जातो. जनरली त्याला नद्यांवरूनच डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे की ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्याच्यावरूनच त्याचे विभाग हे पाडलेले आहेत. तर दमणगंगा उत्तरेला दमणगंगा नदी तर पाताळगंगा दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला उत्तर कोकण विभागामध्ये तो मोडला जातो. दुसरा आहे मध्य कोकण. आता मध्य कोकण बघा, उत्तरेस पाताळगंगा तर दक्षिणेस सावित्री नदीपर्यंतचा जो प्रदेश आहे तो मध्य कोकण म्हणून ओळखला जातो.
आणि यामध्ये रायगड जिल्ह्याचे दक्षिणेकडील तालुके व रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागर इत्यादी 5 तालुक्यांचा समावेश हा होतो. त्यानंतर तिसरा आहे दक्षिण कोकण विभाग. उत्तरेस सावित्री नदी ते दक्षिणेस तेरेखोल पर्यंतचा दक्षिण कोकणाचा विस्तार हा आहे. यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. हा संपूर्ण जो काही प्रदेश आहे तो डोंगराळ असून फार थोडा प्रदेश हा मैदानी स्वरूपाचा आहे. तर हे 3ही विभाग अतिशय महत्त्वाचे, एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. उत्तर कोकण विभागाचा विस्तार कसा आहे? उत्तरेकडील दमणगंगा ते पाताळगंगा या दरम्यानचा प्रदेश. मध्य कोकण उत्तरेकडील पाताळगंगा आणि दक्षिणेकडील सावित्री नदी पर्यंतचा प्रदेश. आणि दक्षिण कोकण उत्तरेस सावित्री नदी ते दक्षिणेस तेरेखोल पर्यंतचा जो काही प्रदेश आहे तो दक्षिण कोकण म्हणून ओळखला हा जातो. तर एवढे पॉइंट्स जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे कोकण किनारपट्टीच्या बाबतीत. इथे प्रश्न कसे विचारले जातात बघा, की फॉर एक्झाम्पल दिलेलं असेल तुम्हाला की खालीलपैकी कोणती विधाने ही कोकण किनारपट्टीबद्दल योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत, आणि खाली काहीतरी तुम्हाला 4 पॉइंट्स दिलेले असतात, त्याच्यापैकी कोणतं करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे ते तुम्हाला शोधायचं असतं. तर ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जेव्हा आपले हे 3ही भाग पूर्ण होतील, म्हणजे आज तर आपण कोकण किनारपट्टी घेतलं, त्यानंतर उद्या आपण सह्याद्री पर्वताबद्दल बघू आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र पठाराबद्दल माहितीही बघू. आणि चौथं जे लेक्चर येईल आपलं त्याच्यामध्ये आपण ह्या 3ही टॉपिकवरती जे काही क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेले ते तेवढे सर्व आपण कव्हर करून टाकू, जेणेकरून तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो अजून पूर्णपणे समजेल, किंवा याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर हे समजलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आजच्यासाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू सह्याद्री पर्वताबद्दल संपूर्ण माहिती. धन्यवाद.